चिया सुखे भूक नाही तान सदा समाधान सकळांचे कळलेची नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरली विसरू कामाचा तुका म्हणे झाला उद्वेग राहिला जावे यावे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं निंद्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया ओम नमो श्यामनाथा तुम्हा प्रार्थनीया आता सेवे से आरंभिता होतो आहे
कृष्णाची या सुखे भूक नाही तान, सदा समाधान सकळांची. कळलेची नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरली. विसरू कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला जावे यावे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. प्रस्तुत पवित्र पावन भूमी आणि या मंगलमय भूमीमध्ये काल्याच्या प्रसंगानं संकीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा बाळक्रीडा या प्रकरणातील अतिशय महत्वपूर्ण असा हा श्रेष्ठोक्तीनं गायला गेलेला, तुकोबारायांकडून लिहिला गेलेला. आज या आपल्या अभंगाकडे काल्याच्या महाप्रसाद रूपी सेवेकडे वळण्यापूर्वी परिहार होतो असा सद्गुरू शामनाथ महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत असणाऱ्या आपल्या पावन नगरीमध्ये म्हणजे श्री क्षेत्र देवळाली या ठिकाणी चालत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह विश्वमाऊली चक्रवर्ती सम्राट ज्ञानोबा यांच्या 727व्या समाधी सोहळ्याचा औचित्य साधून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरू श्री शामनाथ महाराज गाथा पारायण, सद्गुरू शामनाथ महाराज चरित्र ग्रंथ कथा असा हा अतिशय अतुलनीय असा साधूच्या समाधी सोहळ्याचं औचित्य साधून संपन्न होत असणारा सप्ताह. आणि या चालू असणाऱ्या सप्ताहामध्ये काल्याची महाप्रसादाची सेवा आज या ठिकाणी माझ्याकडे. विठ्ठल त्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित ज्ञानवान मंडळी आहात, ज्यांच्या योगाने आपण सर्व ग्रामस्थ आहात. ग्रामस्थांच्या सहकार्याने सोहळा चालू आहे, अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाला आनंदाचं स्वरूप प्राप्त व्हावं आणि तो कार्यक्रम आपल्याला आनंददायी फलदायी निश्चितच व्हावा या भूमिकेतून आपला हा आनंद प्रफुल्लित करण्यासाठी उपस्थित राहिलेली, अगदी वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शविलेली सर्व ज्ञानवान मंडळी या ठिकाणी, संप्रदायातील थोर थोर मंडळी या ठिकाणी आहेत. सर्व साक्षात ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत, अशी सर्व संप्रदायातील थोर दिग्गज महाराज मंडळी, गावातील सर्व ज्ञानवान भजनी मंडळी आहेत, ज्यांची उपस्थिती 7ही दिवस 8ही दिवस प्रार्थनीय असते, ज्यांची उपस्थिती आणि यांचं मार्गदर्शन देखील या कार्याला आहे. अशी सर्व गावातील भजनी मंडळी आणि आपल्या गावातील एक तरुण कीर्तनकार म्हणून ज्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तता दाखवली आणि कार्यभाग व्हावा अशी मनोमन ज्यांच्या मनामध्ये सदिच्छा उत्पन्न झाली, असे एक युवा कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण आकाश महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनातून हा ज्ञानवर्धिनी सोहळा. आणि या ज्ञानवर्धिनी सोहळ्यामध्ये आज अतिशय महत्त्वाचा दिवस असतो, ज्याला आपण काला म्हणतो. आणि जीवनामध्ये हा मिळाला की मनुष्याच्या केलेल्या कार्याची पूर्तता झाली असं म्हटलं जातं. विठ्ठल आणि हा पूर्ण रूपाने पूर्णत्व देणाराच आजचा हा काय आहे तर रक्षण आहे आपल्या जीवनातला. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये प्रयत्न हा महत्त्वाचा आहे, पण प्रयत्नाबरोबर त्याची फलश्रुती देखील महत्त्वाची. जर फळ पदरात नाही पडलं तर मग केलेलं काम वाया गेलं की काय असं माणसाला रुकरुक राहते.
म्हणून केलेली 7 दिवसाची सेवा 8व्या दिवशी फलद्रूप होण्याकरिता काला आणि महत्त्वपूर्णरित्या हा काल्याचा महाप्रसाद जीवनामध्ये प्राप्त होणं गरजेचं असतं. आणि महाप्रसादामध्ये दुःख निवृत्ती आहे आणि सुखाची प्राप्ती आहे, असा दुहेरी संयोग निर्माण करून देणारा काय आहे तर काल आहे. आणि म्हणून हा काला मिळवण्यासाठी माणसाने अट्टहास करावा, प्रयत्न करावा. कारण काय होतं, माणसाकडून नाही ते मिळवण्यामध्ये वेळ जातो आणि मुख्य मिळवण्यामध्येच माणसाचं लक्ष जात नाही, एवढाच थोडासा फरक पडतो. मग अवांतर मिळवायला गेला माणूस की त्याच्यामध्ये गुरफटला जातो, मग जीवन बिघडतं. आणि जे मिळवायला पाहिजे त्याच्याकडं नाही गेला की तरीही माणसाचं जीवन बिघडतं. म्हणून माणसाने बिघडण्यापेक्षा सुधारलेलं बरं हा काळ, बरं का धानोरेकर मंडळ. बिघडायला काय तर सगळ्यालाच बिघडावं वाटतं. आम्ही बिघडलो, तुम्हीही बिघडा ना, थोडी थोडी आपणही मिळून सप्ताहाची सेवा करूया ना. तुम्हाला वाटलं असेल घेऊया ना. मला माहिती तुमची मन ओळखण्यात मी परफेक्ट झालेलो आहे, मी मनकावडा झालोय आता. तर जे मिळवायचं आहे ते काल आहे आणि त्याच्यासाठी जर प्रयत्न माणसाचा झाला नाही का की मग माणसाचं अख्खं जीवन बिघडतं बघा. म्हणून मुख्य मिळवलं पाहिजे माणसानं. अवांतराचा काहीही उपयोग नाही. अवांतर मिळवलं काय नाही मिळवलं काय, नाही जरी मिळवलं ना अवांतर तरी त्याच्यानं काही बिघडत नाही. पण मुख्य जर मिळवलं नाही तर आयुष्य बिघडतं, हे मात्र निश्चित आहे. लिहून घ्या तुम्ही. मुख्य मिळवलं ना तर मग जीवन प्रफुल्लित आहे, उन्नतीचं आहे. आणि अवांतर मिळवलं तर मग मात्र माणसाचं जीवन भरकटलेलं म्हणायला हरकत नाही. कसं, ज्या गोष्टी मिळवायला पाहिजे त्या मिळवल्या की जीवनाला सफलता, आणि नको त्या गोष्टी मिळवायचीच गरज नाही आणि त्या नाही मिळवल्या तरीही बिघडत नाही, पण माणसं त्याच मिळवण्याकडे माणसाची जास्त धाव राहते. आता तुम्ही बघा, मी म्हणलो ना अवांतर, देव, काला, भगवत भक्ती हे मुख्य विषय झाले. माणसाची निर्मितीच याच्यासाठी आहे. देवे दिला देह, मुख्य याच स्त्रोतासाठी मनुष्याची निर्मिती आहे. पण तद्व्यतिरिक्त जे आहे देव सोडून ते सगळं अवांतर आहे. मग अवांतर मिळवायला गेला की देव बाजूला राहतो आणि बाकीच्याच कुटाण्यामध्ये माणूस राहतो. पण हे बाकीचं मिळवावंच का तर नाही मिळवलं तरी चालतं, नाही मिळालं तरी काही वावगं होत नाही. उदाहरणासाठी समजा एखाद्याला समोरचा विडा तंबाखूचा मळवत असताना सहज तलब जर झाली एखाद्याला आणि त्याने जर त्या विडा मळणाऱ्याकडं गेला आणि म्हणला एका विड्याची देतोस का, तो म्हणाला तुझ्या बापाची ठेव आहे का. नाही म्हणला ठेवीचं काही नाही पण तलब झाली म्हणून मागितली. म्हणला तलब तुझी तशीच तिकडं जाऊ दे. भवानी नगरला काला चालू आहे. म्हणला तसं नाही पण दे. त्याने दिली नाही. मग आता मला सांगा, याला तलब झाली पण वेळेला मिळाली नाही. मग वेळेला मिळाली नाही म्हणून तो मेला काय अटॅकनं? नाही मेला बरं का वाडीकर, तांबेवाडीकर. तो टायमाला भेटली नाही म्हणून मेला नाही, त्याला काय अटॅक येत नाही. एखादा टायमाचा एखादा विडा जर मिळाला नाही तर महाराज तो अटॅकनं मरत नाही. म्हणून मी म्हणलो अवांतर नाही मिळालं तरी काही बिघडत नाही. एखाद्याला दारू प्यायची इच्छा झाली आणि त्याला टायमाला मिळालीच नाही, काय झालं नाही, मिळालीच नाही. मग मिळाली नाही म्हणजे त्याची आयुष्यातनं बर्बादी झाली का? त्याला त्या टायमाला हा त्याला थोडा त्रास होईल उतरल्यामुळं, लक्षात, थोडा त्रास होईल, पण निव्वळच तो मरेल लगी त्याला ग्लासभर मिळाली नाही म्हणून असं घडत नाही.
म्हणून अवांतर ज्या गोष्टी आपण पाहतो त्या जीवनात नाही जरी आल्या आपल्या तरी आपलं काही वाटोळं होत नाही, पण आल्यावर मात्र वाटोळं होतं हे मात्र निश्चित आहे. आणि मुख्य प्रयोजनामध्ये जर विचार आपण केला तर ते जर मिळवलं नाही तर मग माणसाची मुख्याला जर विसरलो तर मग मात्र पचतील खाणी 84च्या थोर झाली हानी विसरली तया ओ या न्यायानं महाराज. म्हणून मूळ प्रयोजनाचा विषय हा महत्वाचा आहे. म्हणून काला हा जीवनातला सर्वोत्कृष्ट भाग आहे जो मिळवण्यासाठी. म्हणून मी म्हणतो ना की देव या संबंधानं जो मिळविल त्याचं कल्याण आहे आणि देव सोडून जो मिळवायचा प्रयत्न करीन त्याची अधोगती आहे. उगाच उदाहरणासाठी हिंट म्हणून सांगतो. देव आणि देवाचं असा एक विषय होतो. मग देव बरा का देवाचं बरं, हो असं जर कोणी म्हटलं तर दोन्ही सारखंच आहे म्हटले. देव काय आणि देवाचं काय, पण इथंच घोटाळा आहे माणसाचा. माणूस देवाचं घ्यायला जातो देव विसरतो. देव मागत नाही माणूस, जे सगळं मागतो ते देवाचं मागतो. मग देवाचं जे आहे ते सगळं काय आहे तर माईक आहे. देवाचं जे आहे ते इतर आहे आणि देवाचं जे आहे ते महाराज दुःख रूप येरती माईक दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान असा हा एर ओ इतर. म्हणून देवाचं एखादा म्हणेल ते तर मायेचं म्हणता. ओ मग देवाचं कसं आलं ते, ओ तर सांगू तुम्हाला, माया हीच देवाची आहे आणि म्हणून देवाचं जे आहे ते दुःखाला नाशिवंताला कारणीभूत आहे आणि देव हा अविनाशी तत्वाचा आहे. म्हणून याच्यात जे मिळणार आहे ते देखील अविनाशी अशा स्वरूपाचं आहे. म्हणून मी म्हटलो की देव या संबंधानं जर मागाल तर आनंद आहे, नाशिवंत नाही तर अविनाशी आहे. आणि देव सोडून जर मागाल तर महाराज मात्र नाशिवंत आहे. आणि म्हणून तद्व्यतिरिक्त आणि देव याच्यामधला फरक एकच हिंट म्हणून उदाहरण महाभारतातलं सांगतो. माहिती आहे सगळ्याला, पण उग श्रीकृष्णाशी संबंधित आहे म्हणून सांगतो. कारण कृष्णाशी संबंधित सांगणं आजच्या काल्याची गरज आहे. आणि दुसरा अजून महत्त्वाचा मुद्दा, कृष्ण बी उभा आहे म्हणून म्हणलं. हो चला म्हणून आज कृष्णाचं सांगावं म्हटलं. मग महाराज कृष्ण महाभारतामध्ये युद्ध ठरलं बरं का आप्पा. महाभारतात युद्ध ठरलं. तात्या मामा ठरलं युद्ध महाभारतात तुमचं आणि माझं. महाराज चला. महाभारतामध्ये युद्ध ठरलं कौरव आणि पांडवाचं. आता विभागणी झाली. कौरवाकडे कुणी जायचं, पांडवांकडे कुणी जायचं. आता सगळ्याला वाटायचं पांडवाकडं जावं, पण काही गुंतलेली होती माणसं कौरवांकडून. काही मनानं गुंतलेली होती, काही बंधनानं गुंतलेली होती, काही नियमावलीनं गुंतलेली होती. अशांना नाविलाजास्तव कौरवांकडे राहावं लागलं. पण कौरवांकडे ही काही बालाढ्य मंडळी एवढी होती, आता खूप मोठी होती. दुर्योधन भाग्यवान होता एका बाजूनं की अशी शूरवीर माणसं त्यांच्या गटामध्ये होती दुर्योधनाच्या, की त्यांनी एक बाण सोडला ना तर लगेच्या लगे युद्धाचा निकाल लागू शकत होता अशी माणसं होती. मग एवढी श्रेष्ठ द्रोणाचार्य, कृपाचार्य ही सगळी मंडळी एका दुर्योधनाकडे आली. पांडवांकडे ही होती. मग ही गटाची विभागणी झाली. कोणकोणत्या गटात, कोणकोणत्या गटात.
इकडं गट तिकडं गट बाप्पा. जाऊ द्या आपलं सगळं गट गटा गट्टा गिळलं महाराज. काय गट काय. आणि मग विभागणी झाली, पण एक विभागणी राहिली बघा, श्रीकृष्णाची विभागणी राहिली. आणि मग कृष्ण कोणाकडे जाणार. दुर्योधनाने पहिला महाराज मुद्दा उचलला, म्हणला अगोदर आपण गेलेलं बरं, म्हणजे काय ते कळल त्याच. आणि म्हणून कृष्ण गेले तिथं. कृष्णाकडे दुर्योधन गेला. दुर्योधन गेला आणि डायरेक्ट श्रीकृष्णाच्या डोक्यापाशी जाऊन बसला. आता डोक्यापाशी बसला श्रीकृष्णाच्या दुर्योधन. माहिती आहे सगळ्याला इतिहास. हो, दुर्योधन डोक्यापाशी बसला. आता देवाच्या डोक्यापाशी बसावं का पायापाशी बसावं हे कळालं पाहिजे. आणि दुर्योधनाला इथंच गफलत झाली. ते म्हणला हस्तिनापूरचा युवराज म्हणला मी, ह्याच्या पायापाशी काय बसायची गरज आहे. कोणीही म्हणला गुराखी आहे. हो म्हणजे याच्या पायापाशी नाही. मग डोक्यापाशी जाऊन बसले. पण भानगड अशी आहे माहिती आहे का तुम्हाला, देवाच्या पायापाशी बसला की देवाने त्याला सांभाळला. आणि देवाच्या डोक्यापाशी बसला की देवाच्या तो डोक्यातच बसला. हो, मग दोन्हीतला फरक. आणि दुर्योधनाचं वाटोळं इथंच झालं. ते डोक्यापाशी बसलं आणि कृष्णाच्या डोक्यातच बसला तो. आणि इथंच सुरुवात झाली महाराज. हो, ते डोक्यापाशी बसला आणि इकडं विचार झाला. अर्जुन आला. श्रीकृष्ण तर झोपलेले होते. अर्जुनानं काय नाही, त्याला काय घेणं देणं नाही. कोणी डोक्यापाशी बसू नाही तर कोणी. आपले पाय रिकामे आहेत की नाही, त्याला पायाशी घेणं दे. आणि म्हणून तो आला आणि पायापाशी बसला श्रीकृष्णाचे. बस म्हणलं आपल्याला देवाचं काय नको, पाय मिळाले आपल्याला सगळं काही मिळालं. म्हणून ते पायापाशी बसले. पायापाशी जो बसला देवानं त्याला राखलं. देवाने जाग आल्याबरोबर पहिला अर्जुनच दिसला. म्हणून पायापासली दिसतात, डोक्यापासली दिसत नाही. आणि श्रीकृष्णाला अर्जुन दिसल्याबरोबर अर्जुनाला विचारलं, कधी आला अर्जुना. दुर्योधनाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. एकच शब्द, कळतं का नाही तुला म्हणला. अरे आधी मी आलोय त्याच्या, मला विचार अगोदर कधी आलाय, काय घ्यायचंय. आणि तो खुशाल म्हणला माझ्या मागून आलेल्याला पहिला नंबर द्यायला लागला. दुर्योधना म्हणला तुम्हाला दिसलाच नाही. डोळे फुटले का म्हणला तुझे. म्हणले काही म्हण पण तू दिसला नाही. बरं चल तू पहिल्यांदा आला तर विचारतो म्हणला तुला. कधी आला म्हणला तास झाला आलो. काय काम. काय नाही म्हणले युद्ध ठरले आता तुला तर माहिती आहे. म्हणलं माहिती आहे, मीच लावले. चल कृष्णानेच लावलं ना महाभारतातल्या. आता इथल्या युद्धाचं माहित नाही मला कोणत्या कृष्णाने लावलं. चला म्हणले काय म्हणणं काय तुझं. दुर्योधन म्हणला काय नाही, आता युद्धचा करायचंय. मग काय तुझा विचार काय. श्रीकृष्ण म्हणला तू सांग काय विचार आहे. नाही म्हणलं तुझं काय मत आहे, कोणत्या गटात जाणार तू. ते म्हणलंय बघ माझ्याकडं दोन गोष्टी आहेत. या दोन गोष्टीतली ज्याला जी गोष्ट पटेल ती उचला. म्हणले नेमकं काय. तर म्हणला एकीकडं मी आहे आणि एकीकडं सगळं माझं आहे, कोणाला काय पाहिजे ते सांगा. हो वाटणी केली. म्हणला मी ज्या बाजूला असेल फक्त एक आहे, आपण युद्धात काही शस्त्र घेणार नाही. गरज पडली कोणी विचारलं तर एक दोन गोष्टी युक्तीच्या सांगेल, याच्यापेक्षा जास्त काय आपण हातपाय हलवणार नाही. आणि दुसरीकडं माझं सगळं सैन्य आहे, जे शस्त्र घेऊन रणांगणात उभं राहील. म्हणले मग मागा कोण मागणार. अर्जुनाला वाटलं धाकटाय मी, माझा नंबर लागल. दुर्योधन म्हणला मी मागणार. म्हणजे माग तू काय मागायचं. दुर्योधन विचार करतोय हे एकटं जर घेतलं तर हातात शस्त्र नाही आणि युद्ध तर करायचंय. आता युद्ध करायचं म्हटल्यावर बिगर शस्त्राचं जमल का. बिगर शस्त्राचं युद्ध. शेड मारायचं बरं का देसाई. शेड मारायचं, अँगल उभे करायचे, अँगल जोडायचे, पण वेल्डिंग मशीन नाही. हो महाराज चला उपयोग नाही. तसं युद्ध करायचंय, शस्त्र श्रीकृष्ण घेणार नाही. मग याचा काय उपयोग आहे. युक्तीच्या गोष्टी सांगून युद्ध होत नसतं.
शस्त्र मारल्यानंतरच युद्ध होत असतंय तर उपयोग आहे. म्हणून मग ते म्हणालं कृष्ण आपल्याला नकोच, याचं सगळं सैन्य घेऊन टाकू, ते युद्धात तरी लढल. आणि दुर्योधन म्हणाला कृष्णा आपल्याला तुझी काही गरज नाही. म्हणला तुझं जे सगळं आहे ना ते सगळं देऊन टाक. म्हणलं मला सैन्य मला भरपूर आहे, ते लढल माझ्यासाठी, जीव देईल माझ्यासाठी. हो तू काय करायचं आहे? माझा जीव घ्यायचा आहे. कृष्ण म्हणला जीव घ्यायसाठीच मला वेगळं जायचं आहे. म्हणले बरोबर चल. म्हणले दिलं तुला हे. मग अर्जुनाला विचारलं तुझं काय? काय नाही म्हणला. त्याला जे मागायचं ते बरोबर मागितलं आणि मला जे पाहिजे होतं ते त्याने ठेवलंय. मला काही घेणं देणं नाही. म्हणला तू कृष्णा युद्धात ये, नाहीतर म्हणला गोकुळात जाऊन बस. कुठं तुला जाऊन बसायचं, फक्त तू माझ्या बाजूने बस, मला एवढंच पाहिजे. तू असला बाकी मला शस्त्र नको, अस्त्र नको, काही नको, मला तू मिळालाय बस झालं. आणि इथंच अर्जुनाचा विजय झाला. इथंच अर्जुनाचा विजय झाला. दुर्योधनाने सैन्य मागितलं, तिथंच दुर्योधनाचा पराजय झाला. ओगा आता औपचारिक म्हणून युद्ध करायचं होतं, नाहीतर इथंच निकाल लागला होता. तारकीवर तारकी बघायची काही गरज नव्हती, इथंच निकाल लागला होता. महाराज चला इथंच निकाल लागला होता. मुद्दा असा आहे, श्रीकृष्ण सोडून मागितलं कृष्णाचं दुर्योधनाने, आणि रोज ऱ्हास पाहावा लागला दुर्योधनाला. रोज नाशिवंताचं तोंड त्याला पाहावं लागलं. रोज भावापैकी एक तरी धरणीवरती कोसळलेला डोळ्यानं बघावा लागला. का तर महाराज कृष्ण नाही मागितला तर कृष्णाचं मागितलं, आणि जे त्याचं आहे ते सगळं नाशिवंत आहे, आणि तो जो आहे तो अविनाशी आहे. मग म्हणले तो पांडवांकडून होता, पण पांडवाला खर्चटत सुद्धा नव्हतं, कारण देव पाठीराखा होता. देव राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी या उक्ती न्यायानं. हो जिकडं देवाचं आहे तिकडं नाश, आणि देव जिकडं आहे तिकडं अविनाशी. देवाचं तत्व आहे महाराज माहिती आहे सगळ्याला. देव ज्याच्या बाजूने, देव अविनाशी आहे, तो अविनाशीच इतरांना देखील बनवतो. अविनाश करी आपुलिया ऐसे. हो या उक्ती न्यायानं देवाचं आणि देव या दोघांमधली तफावत या ठिकाणी महाराज पाहायला मिळाली. म्हणून मी म्हणतोय की इतर मिळविण्यापेक्षा देवाच्या संलग्नत्वात जे आहे ते मिळवावं, आणि ते काय आहे तर तो काल आहे. विठ्ठल काला जीवनामध्ये आपण काय करावा, मिळवावा. मग हा काला काय करील तर सुख देईल, दुःख निवृत्त करील. मग हा काला मिळविण्यासाठी काय करावं? हो तर काला मिळविण्यासाठी हा अट्टहास करावा. अखंड हरिनाम सप्ताह. हो महिना 7 दिवस, 3 दिवस, 2 दिवस, 1 दिवस. ओ म्हणजे याचा अर्थ ओ काला करण्याकरिता साधन महत्वाचं आहे. साधनाशिवाय काल्यापर्यंत जाता येत नाही. म्हणून प्रथमदर्शी कुठंही आपल्याला कार्यपूर्ती करण्याकरिता काम करणं सुरू गरजेचं आहे. डायरेक्ट काहीही मिळत नाही.
तसं महाप्रसाद रूपी काला मिळवण्याकरिता कालाच करावा लागतो, पण साधनाचा कोणता? हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. मग हा हरिनाम स्वरूप काला केला की आपल्याला हा महाप्रसाद रूपी काला मिळतो. मग खरं महाराज तुम्ही म्हणता तो महाप्रसाद रूपी काला मिळतो, पण हा काला मुख्यत्वे कुठं झाला? हो तर महाराज हा काला ज्याच्यापासून आपल्याला मिळतो तो कोण आहे? तर भगवंत आहे. श्रीकृष्ण अवतारामध्ये हा काला काय घडला आणि मग हा काला तोच इतरांना सर्वांना देतो. महाराज म्हणतात भानुदास गीती गात प्रसाद देत भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. हा साक्षात महाराज देव या ठिकाणी प्रसाद देतो. मग महाराज ज्या देवाने हा प्रसाद दिला तो कुठं दिला? तर महाराज तो दिला तो गोकुळामध्ये. मग गोकुळात दिलेला प्रसाद आम्हाला सेवन करण्याकरिता तो प्रसाद आज आम्हाला मिळतो का? तर हो, तो प्रसाद देण्याकरिता पंढरीनाथ या रूपानं तो अवतरित झाला. मग तो प्रसाद आम्हाला ग्रहण करायचा आहे. मग काय करावं? तर वारकरी व्हावं, साधन करावं, त्याच्यापर्यंत पोहोचावं आणि मग महाराज तो प्रसाद आपल्याला देतो. ठीक आहे महाराज, पण या प्रसादापर्यंत पोहोचण्याकरिता आम्हाला देवानं दिलेल्या प्रसादाची जाणीव करून घेण्याकरिता काय करावं लागेल? महाराज म्हणतात चरित्र उच्चारावं. भगवान श्रीकृष्णानं केलेलं चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी गायीन ते लीला चरित्र पोवाडे राखिली सवंगडे सहित गायी. मग काय केलं चरित्र? तर भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आले आणि गोकुळवाशांना आनंद महाराज प्रदान करून दिला. कशाच्या माध्यमातून आनंद दिला? तर देव हाच आनंदाचं प्रतीक आहे आणि म्हणून आनंद विरहित किंवा आनंदाला प्रतिबंध करणारं जे चिंता आहे ती चिंता निवृत्त झाली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. प्रवेश भितरी केला देवे. भगवान श्रीकृष्ण आले, चिंता निवृत्त गोकुळ झालं आणि मग या चिंता निवृत्तीनंतर जो गोकुळामध्ये दिसला तो महाराज सुखाचा खूप मोठा महाराज काय तर प्रचंड अशा स्वरूपाचा सोहळा म्हणायला हरकत नाही. आणि मग हे सुख किती आहे? तर महाराज म्हणतात मोजता न येण्या इतपत आहे गोकुळीच्या सुखा, अंतपार नाही लेखा. एवढं अपार असं सुख या ठिकाणी गोकुळवाशांना झालं. मग कशानं सुख होतं? प्रत्येक जण आपापल्या परीनं जसं सुख मिळवता येईल तसं सुख ग्रहण करण्याचा प्रयत्न करत होती. उदाहरणासाठी कोणाला श्रीकृष्णाच्या मुखाकडं पाहून सुख झालं, कोणाला भगवान श्रीकृष्णाच्या नामघोषामध्ये सुख झालं. कोणी जण नुसतं गोकुळामध्ये श्रीकृष्णाचं स्वागत करण्यामध्येच तल्लीन होती, त्यातच सुखी झाली. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे याच्यामध्ये सर्वांना सुख. अशा पद्धतीनं सर्व जगत महाराज गोकुळ सर्वच्या सर्व सुखमय
आनंद स्वरूप अशा पद्धतीचं त्या ठिकाणी उत्पन्न झालं. आणि म्हणून गोकुळामध्ये सुख आहे. आणि जसा श्रीकृष्ण आगमनित झाला, जसा गोकुळवासियांना आनंद आहे, यशोदेच्या आनंदाला तर पारावार नव्हता, कारण त्याला दुहेरी योग आनंद होता. तिला एक तर श्रीकृष्ण देवपोटी आला. ओ श्रीकृष्ण पहिला तर मुलगा जन्माला आणि दुसरा आहे तो देवपोटी आला. हा आनंद त्याला खूप मोठा यशोदेला असल्या कारणाने ती खूप आनंदित. म्हणून कृष्णाचं प्रत्येक काम यशोदा फक्त कृष्णासाठीच काम करत होती, तद्व्यतिरिक्त कामच तिच्याकडून नव्हतं. अशा पद्धतीची यशोदा आहे. सकाळी उठल्यापासून त्याला झोपी संध्याकाळी घालेपर्यंत यशोदा फक्त आणि फक्त कृष्णासाठी प्रयत्न करत होती. विठ्ठल आणि कृष्णासाठीचा तिचा प्रयत्न हा महाराज तिला आनंदित आणखीन करत होता. मग श्रीकृष्ण वाढू लागले. श्रीकृष्ण एका अंगावरती झाले. एका अंगावरचे श्रीकृष्ण महाराज पालते पडू लागले. पालते पडणारे श्रीकृष्ण पोटावरती सरकू लागले. आणि पोटावरती सरकणारे भगवान श्रीकृष्ण 12:05 रांगू लागले. बसलेल्याला काही कळालं असलं तर टाळ्या वाजवा. म्हणजे गोडधोड वाटलं असलं तर टाळ्या वाजवा. रांगू लागले श्रीकृष्ण. आनंद असतो रांगायला लागलं लेकरू. आईचा तर आनंदच वेगळा असतो. पोरग लहानाचं मोठं व्हायला लागलं, मग आईला वाटतच ना आता लहानाचं मोठं व्हायला लागलंय, हे पुढं चालून आपल्याला जरा बरं राहील. नाहीलही आपल्यासाठी काय केलं तर गोड गोड शिव्या देईल. आणि म्हणून लहानाचे श्रीकृष्ण मोठे होऊ लागले, रांगू लागले. यशोदा पाठीमागत चालायची. आनंद होता यशोदेला, का नसून आनंद. सामान्य लेकरू जन्माला आलं तर अगणित पेढे वाटतो आपण, पार्ट्या देतो आपण. आता ते देव जन्माला आला का आनंद वाटून दिला.
नंदराजाने बी गाव जेवण दिलं तर 4-5 जणच नव्हती दिली. गाव जेवण दिलं तर नंदराजे. आई म्हणून यशोदेला आनंद वाटायचा. श्रीकृष्ण पुढे चालायचे, माग यशोदेनं महाराज चालाव. हातात मोबाईल घ्यायचा यशोदेनं, शूटिंग काढायची यशोदा. श्रीकृष्ण रांगायला लागला म्हणायची माझा. हातात मोबाईल, इंस्टावरती पोस्ट, फेसबुकवर पोस्ट, व्हॉट्सअपला स्टेटस, शॉर्ट व्हिडिओ काय आणि रील्स काय, कॅप्शन असायचं माझा श्रीकृष्ण रांगायला लागला. बरा तुझाच रांगायला लागला, आमची काय पळत होती काय डायरेक्ट. काय भान गेले यशोदेचं म्हणता. आताची यशोदा अरे रे लेकराच्या नावाचा टिचा पडला हो. पोरांना मोबाईल शिवाय जमना. अरे त्याच्या आईच्या हातातला मोबाईल सुटणार आहे. काय कथा झाली. हा बाप्पा, भाजी करायला निघाली मावशी. एक गॅसच्या कट्ट्यापाशी पोहोचली. हातात मोबाईल होता, गॅसवर कट्ट्यावर ठेवला असा मोबाईल. बरं का पाटील साहेब, कट्ट्यावर मोबाईल ठेवला, कढई उचलली आणि गॅसवर ठेवली. आता मग फोडणी टाकावी म्हणली भाजीला. मग फोडणी टाकायच्या टायमाला फोन वाजला. मोबाईल उचल 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 उचल, रिंगटोन आहे ही बी. मी म्हणलं देवा हिलाच उचल. हिला उचल. आणि मग तिनं मोबाईल हातात घेतला आणि इतकं महाराज तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव उमटला. लाडक्या माणसाचा मोबाईल, फोन आलेला, बहिणीचा फोन. सिस्टर, बहिणीचा फोन. आणि इतकी खुश झाली ती. आणि बहिणीचा फोन आईन फोडणीला. काय बहिणीचा फोन फोडणीलाच असतो. तेल कधी टाकायचं, जिरी कधी टाकायची, मोहरी कधी, तुम्हाला काय वाटलं. तसं तिकडच्या बी फोडणीला तीच फोन लागतो. माणूस कोणाला हातात धरायचं, कोणाला हाता खालून काढायचं, कधी वाहिलं मागायचं, कोणत्या भावाकडला कसं दाबायचं, आणि आपली बापाची ही कशी वाटून घ्यायची. महाराज हे सगळं फोडणीला तिकडूनच येतं. हो महाराज. आणि मग फोडणीला फोन आला. फोन उचलला, हिनं कानाला लावला. हॅलो. तिकडून ती म्हणते हॅलो. हो. इकडून ही म्हणली कस काय. म्हणली माझं लय चांगलं आहे. म्हणली तुझं कसं आहे. म्हणली उगं बरंच म्हणायचं. म्हणली तसा का खोल आवाज. म्हणली मग काय आहे तर आता माझं काय राहिले, तुझं वाजी लय चांगलं झालंय. म्हणली असं कसं काय. म्हणली तसंच आहे. काय. म्हणली तुझं चांगलंच आहे, माझं उगं आपलं बरं म्हणायचं नाही तर बरं सुद्धा नाही. म्हणली इतकं कष्टी व्हायला काय झालं. म्हणली तुझं चांगलंच आहे बघ तायडे, माझं लयच वाईट आहे बघ. म्हणली तरी म्हणायचं काय तुला नेमकं. म्हणली म्हणू तरी काय मग, तुझं चांगलंच आहे, माझं उगं बरं म्हणायचं. म्हणली झालं काय. हो माझं चांगलं आणि तुझं बरं. म्हणली तुझं चांगलंच आहे, तुझी माझी सासू मेली. हो. म्हणली तुझ्या सासूचं कसं आहे. म्हणली माझी लय खाल्ल्या पिल्लेली मला पुढं घालायला बसली. हो. कसा सासूच्या हातात सापडलेली ही. मग तिकडून तिनं विचारायचं बरं आहे का. बरंच. टाकली तेलाची धार. तेल उकळलं की जिरी टाकली, परतवायला लागली. मोहरी टाकली. तिकडून तिनं विचारायचं बरं आहे का. बरंच म्हणायचं. कुठे आहेत पोरं. म्हणली एक बाहेर खेळतंय, एकाचा शिंबूड काढते. बरं आहे का तुझं. बरंच म्हणायचं. म्हणली कसं म्हणते तसं. हो म्हणली आले का दाजी. नाही म्हणली अजून, येतील आता पिऊन. बरं आहे का. म्हणली उगं बरंच म्हणायचं. हो. टाकला कांदा, लागली परतवायला.
लसूण टाकला लागली परतवायला. तिकडून तिने विचारायचं बरं आहे का, बरंच म्हणायचं. बोलत बोलत कढीपत्त्याच्या ऐवजी मोबाईलच कढईत टाकला आणि हलवायला लागली. असं तर भान गेलं ग मावशी तुझं. हो यशोदेचं सांगतोय मी आताच्या. हो चल. आणि मग ही यशोदा श्रीकृष्णाच्या मागं रांगत असणाऱ्या चालत होती. रांगत रांगत श्रीकृष्ण बाहेर गेले आणि बाहेर गेलेल्या श्रीकृष्णाला यशोदा शोधू लागली आणि म्हणू लागली, हो असं आई म्हणू लागली. आणि आईला कुणीतरी म्हणलं तुझा कृष्ण देवळालीला सप्त्याला गेला. चल माझा श्रीकृष्ण महाराज रांगू लागला. रांगणारा श्रीकृष्ण महाराज. श्रीकृष्ण रांगत होता आणि रांगणारे श्रीकृष्ण आता महाराज पळत घरी आले. घरी आले श्रीकृष्ण. आईला आनंद होता. तर आईचा आनंद तो कोण महाराज सांगायची गोष्ट नाही. आईचा आनंद हा आनंदच असतो. यशोदेला एवढा आनंद श्रीकृष्णाचा. बाळ पळू लागला, धावू लागला, तरी देखील प्रत्येक क्रिया श्रीकृष्णाच्या साठी यशोदेची चालत होती. प्रत्येक क्रिया. एक दिवसचा प्रसंग सांगितला जातो. भगवान श्रीकृष्ण सकाळी झोपेतून जागे झाले पण यशोदा शेजारी दिसली नाही. पण रोजचा त्यांचा असा नियम होता जन्मापासून श्रीकृष्णाला आत्तापर्यंत कळेपर्यंत की कधीही श्रीकृष्णाने डोळे उघडले की त्यांना आई जवळ दिसायची. पण आजचा दिवस असा होता की आईच जवळ दिसेना. आणि म्हणून श्रीकृष्णाला वाटलं आजपर्यंत मला कळतंय तसं मला असा दिवस सापडला नाही की ज्या दिवशी मी जागा झाल्यानंतर आई माझी शेजारी नाही. नेमकी आज का नाही. आणि म्हणून मग श्रीकृष्णाने विचार केला नेमकं कुठं असेल आई, आज का विसर पडला असेल माझा. घरातली लगबग चाललेली दिसली, पळापळी चाललेली दिसली. तेवढ्यात यशोदा ही समोरून गेलेली दिसली. परंतु यशोदेनं श्रीकृष्णाकडं पाहिलं नाही. आणि मग श्रीकृष्णाला वाटलं नक्की आज आपल्या इथं सण आहे. आणि म्हणून मग सण असल्यामुळे माझ्याकडं बघायला कोणाला सवड नाही. आई कामात गुंतली असेल. पण म्हणला असा सण तरी कोणता की जो मला माहित नाही. आणि म्हणून मग ते म्हणलं एखाद्या वेळेस माझ्याकडून विसरला असेल, बघूया तरी कॅलेंडरवर. म्हणून मग ते महालक्ष्मी कॅलेंडरकडे गेलं. तारखेवर महाराज सण बघितला तर सणाचं नावच नाही. ते म्हणला कॅलेंडरवर सण नाही पण घरात तर गोंधळ चाललाय. वाकून डुंकून महाराज बाहेर पाहिलं तर अख्ख्या गोकुळातही महाराज सडा समार्जन काय, सगळा आनंद गोकुळामध्येही. म्हणला नेमकं आहे तरी काय गोकुळामध्ये. सण तर नाही आणि मलाही माहित नाही. आणि म्हणून मग ते आईच्या पाठीमागं पळालं ना आईच्या साडीला धरून म्हणू लागलं, आई किती वेळ झालं ग. म्हणली माझ्याकडं तुझं लक्ष नाही, कधी उठलोय म्हणला मी. आणि तू आणखीन बघायला तयार नाही. यशोदा म्हणली कृष्णा आज तुझ्याकडं बघायला वेळ नाही आणि तुझ्याबरोबर गप्पा मारायला. म्हणला नसू दे पण नेमकं आहे तरी काय ते तरी सांगशील. ती म्हणली कृष्णा सांगायलाही वेळ नाही, तुझ्या पप्पाला जाऊन विचार. आणि मग श्रीकृष्णाने मोर्चा वळवला, नंदराजापाशी पोहोचलं. नंदराजाच्या पंचाला धरून ओढू लागलं. म्हणलं पप्पा. म्हणले मारा गप्पा. काय काय हो म्हणले आज आपल्या गावामध्ये गोकुळामध्ये किती गोंधळ चाललाय म्हणला सगळ्या गोकुळात आणि मला माहित नाही. आणि मग नंदराज म्हणतात कृष्णा तुला आता सांगतो मी नीट ऐक. म्हणला तुला एक लक्षात येतं का आपण आपला उदरनिर्वाह कशावरती चालवतो. श्रीकृष्ण म्हणाला कशावरती चालवतो म्हणजे अहो म्हणला आपल्या गायी येतात आणि गाईचं दूध काढून आपण विकतो आणि मग आपला उदरनिर्वाह चालतो. म्हणले हे तरी तुला कळतं. हो म्हणला गाईवरच आपला उदरनिर्वाह चालतो. आपण गाईचे धार काढतो, डेअरीला दूध नेतो, पगार उचलली की पेतो. हो महाराज चला ह्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो. म्हणजे गाई हा आपल्या उदरनिर्वाहाचं साधन. म्हणले मग गाईचं दूध निघण्याकरिता गाईला चारा कुठून मिळतो. श्रीकृष्ण म्हणतो गोवर्धन पर्वतावरती चारा उगवतो. गाई तिथं
चारा खातात आणि आपल्याला दूध देतात. म्हणले हे बरोबर आहे, पण तो चारा उगविण्याकरिता पाणी कोण घालतो? म्हणला ज्याची जमीन आहे तोच दाऱ्यावर उभा असतो. म्हणले तसं नाही कृष्णा, पण गोवर्धनावरती पाऊस पडावा लागतो तर चारा उगवतो, अन्यथा उगवत नाही. मग मला सांग पाऊस कोण पाडतो? श्रीकृष्ण म्हणाला पाऊस आपल्याला गोवर्धनच पाडतो. नंदराज म्हणतात तुला कळत नाही, पावसाचा राजा इंद्र आहे आणि इंद्राच्या कृपेमुळे पाऊस पडतो. इंद्राने जर आज्ञा दिली मेघांना तर मेघ बरसतात, अन्यथा नाही. आणि म्हणून श्रीकृष्णा इंद्रामुळे पाऊस पडतोय. म्हणला पण इंद्राचा आणि पावसाचा कसलाही काडीचा संबंध नाही. पाऊस गोवर्धनच पाडतो. म्हणले कसं? साधं गणित आहे. म्हणला डग भरून आले ढग, की गोवर्धनाच्या उंचीमुळे त्यांना रिकामच व्हावं लागतंय, पुढं जाता येत नाही. म्हणून पाऊस कोण पाडतो? गोवर्धनच पाडतो. नंदराज म्हणले कृष्णा दे विषय सोडून, तुझ्या बारक्या बुद्धीला बालिश बुद्धीला ही पटणारी गोष्ट नाही, तुला ही पेलणारी ही गोष्ट नाही. ते म्हणला बाबा मी तरी कुठं बारीक राहिलो हो आता. म्हणले का? आता काय कमाल झाली? म्हणला मला बी RMD लागती आता. मी काय बारीक राहिलो होय आता? कोऱ्या 2-3 हाणल्या तरी मी हुस करीत नाही म्हणला, आणि मी काय बारीक राहिलो आता? आणि खुशाल बारीक म्हणताय. म्हणला पप्पा तुम्ही तुमची चप्पल घालून फिरतोय म्हणला मी, तरी तुमचं माझ्यावर लक्ष नाही बघावा पोराचं, तरी तुम्हाला कळना. म्हणला पुन्हा अजून मला म्हणता बारीकच. कमाल झाली म्हणला, तुमच्याच वस्त्र्याने दाढी करतोय राव म्हणला मी, तरी तुमचं लक्ष नाही माझ्याकडं. काय येड्याने बोलता म्हणला पप्पा तुम्ही. म्हणलं काही का म्हणे ना कृष्णा, पण तू लहानच आहे, तुला काही कळत नाही. म्हणलं तसं बोलू नका. म्हणला मला कळतंय, पण तुमचं म्हणणं काय सांगा. काही नाही म्हणले बाबा, आपल्या गावात जो उत्सव आहे तो इंद्र हा पावसांचा राजा मेघांचा राजा असल्या कारणाने त्या इंद्रानं असंच प्रसन्न राहावं, जर वर्षी असाच पाऊस पडावा, असाच चारा उगवावा, अशाच गायी तृप्त व्हाव्या, असंच कच्चून दूध आपल्याला द्यावं, आपला उदरनिर्वाह चांगला चालावा. म्हणून इंद्र प्रसन्न करण्याकरिता गोकुळवासी दरवर्षी इंद्रयाग साजरा करतात. इंद्राला भोग देण्याची प्रक्रिया आज साजरी होते आणि म्हणून आजचा दिवस हा गोकुळवासियांचा उत्सव आहे. आणि मग श्रीकृष्ण म्हणतो आता उत्सव करा, पण इंद्राचं नाव पुसा आणि गोवर्धनाचं नाव टाका. ते म्हणले तसं कसं ऐन टायमाला जमतंय? हा, आपल्या कार्यक्रम पत्रिकेवर तशी टिपच लिहिलेली आहे, ऐनवेळी कार्यक्रमात बदल केला जाईल. म्हणले मग एखादा कीर्तनकार नाही आला तर दुसऱ्याला उभं करायला काय हरकत आहे? म्हणले मग तसंच समजा. इंद्राचं नाव काढा, गोवर्धनाच्या पूजेला आरंभ करा. श्रीकृष्णाच्या त्या बोलण्यावर नंदराज म्हणतात कृष्णा सरक बाजूला, तू बघू दे काम. कृष्ण जे आडवा उभा राहिला म्हणता, जोपर्यंत होय म्हणत नाही तोपर्यंत म्हणला जाऊ देत नाही. नंदराज म्हणले श्रीकृष्णा मी होयही म्हटलो असतो, पण प्रश्न असा आहे कार्यक्रम आपला एकट्याचा नाही, मग हा अख्ख्या गावाचा कार्यक्रम आहे. हो, त्यामुळे मला बाकीच्यांशी संवाद साधावा लागेल. हे तर काय आपला एकट्याचा जागरण गोंधळ नाही, आजचा उद्या आणि उद्याचा परवा नाही, हा सगळ्या गावाचा कार्यक्रम सगळ्याला. मग म्हणला बोलवा लवकर, आणि लगे व्हॉट्सअपवर मेसेज लगे सगळ्याला या लवकर. ग्रुप काढला होता, म्हणा आली सगळी या लवकर चला. आली बसली. म्हणले काय नंदा काय? म्हणले काही नाही माझ्याकडं हे पोरग आणि तुम्ही. काय रे कृष्णा? म्हणला इंद्राचा याग बंद करा, गोवर्धनाच्या पूजेला सुरुवात करा. सगळी उठली पळायला लागली. म्हणले हे पोराच्या गोष्टी ऐकत बसायचा टाइम नाही नंदराजा, चल लवकर खूप कामं पडलेली आहेत. पोरग जे दारात आडवं जाऊन उभं राहिलं, एकालाही होय म्हणल्याशिवाय बाहेर जाऊ देत नसतो. म्हणला बघायचं असेल तर बघून या. आता सगळ्याला माहित होतं हे काय बारकं शहाणं नाही म्हणून. आणि मग मात्र महाराज सगळे विचार करू लागले काय करायचं काय करायचं. श्रीकृष्ण म्हणाला काहीच करायचं नाही, इंद्रयाग बंधन गोवर्धन पूजा सुरू. एक जण म्हणाला समज गोवर्धनाची पूजा केलीच
आणि इंद्राला जर कळाली बातमी त्याने जर संकट पाठवलं तर त्यावेळेस काय करायचं? म्हणला ती पुढची बात पुढं, आत्तापासून टेन्शन नका घेऊ म्हणला, ज्या त्या वेळेला ज्या त्या महाराज जवाचे गवतावाच्या पोळान म्हणलं आतापासूनच म्हणले त्याच्यासाठी मरमर करण्यापेक्षा दे म्हणलं विषय सोडून पुढचं पुढे. आणि लयच तसा टाईम आला तर मी आहेच की म्हणला, मी कुठं जाणार नाही. होय करत गोवर्धनाची पूजा सुरू झाली. गोवर्धनावरती यज्ञ मांडला. वेदोक्त ऋच्यामध्ये मंत्रघोषामध्ये महाराज आहुती पडू लागल्या. अतिशय आनंदाचं वातावरण होतं. पण काही मंडळींना मात्र सतत मनात रुकरुक राहायची की इंद्राला तर कळणार नाही ना, आपण गोवर्धनाची पूजा करायलो, इंद्राला तर कळायचं नाही ना. असं म्हणत असताना ही बातमी बसल्या बसल्या कुणीतरी व्हॉट्सअपवर इंद्राला मेसेज केला, गोकुळात तुमचं नाव नाही. इंद्राच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेली महाराज. आणि मग महाराज त्याने मेघांना बोलवलं, म्हणले ह्या वैऱ्याला संपवून टाकायचं. चला काळे कुट्ट मेघ महाराज निघाले गोकुळाकडे. संपवायचं गोकुळ, मुसळधार वृष्टी करायची, गोकुळ वाहून जाणार, काडी ही शिल्लक राहणार नाही. अशा पद्धतीनं ढग काळे कुट्ट निघाले. आणि इकडं गोकुळात मात्र आनंद गोवर्धनाच्या पूजेचा आहे. काही मंडळी विचार करत बसलेली असताना त्यांना काळे कुट्ट ढग दिसले. मग त्यांच्या लक्षात आलं, संपलं म्हणले गोकुळ, आता काही शिल्लक राहत नाही का? नक्की इंद्राचं संकट आहे हे. विचार करू लागले. तेवढ्यात एक जण म्हणला, बोलवा आता त्या नंदाला, त्याच्या पोरामुळे हे गळ्यात येणार आहे सगळ्या गोकुळाच्या. बोलवलं नंदराजाला. राजे काय करायचं आता? म्हणले कशाचं? ढग दिसायलेत का? इंद्राने पाठवलेलं संकट आहे, वाहून जाईल सगळं गोकुळ. ते म्हणलं बघा, आपण बाजूला बसलो होतो त्या दिवशी, तुमची आणि कृष्णाची मीटिंग झाली, त्याच्यात काय ठरलंय तुमचं तुम्ही बघा. बोलवा म्हणले कृष्णाला. बोलवलं. कृष्णा संकट आले, इंद्राने पाठवलंय. म्हणले तुला काय मेसेज आलाय का? इंद्रानेच पाठवलंय याचा. ते म्हणला नाही. मग तुझा काय खबरी आहे का तिथं? म्हणले मग नाही. म्हणले मग का तुला कळालं कसं इंद्रानेच पाठवलं? म्हणला मग दुसरा कोण पाठवणार? टेन्शन घेऊ नको म्हणला, उतारवायला लय. मग काम कर म्हणला, ये ग निवांत बसून चाललंय ते बघू दे. मस्त पूजा चालू. पण काय करता महाराज, सगळ्या ढगाने गोकुळ आच्छादलं. दुपारची वेळ होती पण अमावस्याची रात्र भासत होती. इतका काळा कुठं अंधार पडला. आणि मग मात्र आता सगळं गोकुळ घाबरलं. करायचं काय? सगळ्यांनी कृष्णाला मध्ये घेतलं, सगळीच त्याच्यावर तुटून पडली. काय करायचं आता? म्हणला मी बारका, मला काय कळतंय त्याच्यात. म्हणले तुला शोभतं का असलं बोलायला? म्हणला मी बारका, शोभलं नाही शोभलं तरी मी बारकाच घेऊ. अरे तुझ्या म्हणण्यामुळं हा कुटाणा. म्हणला कुटाणा करायला तुम्ही माझं ऐकायचंच नसतं, पोरगळ बारगळ गप्पा. ते म्हणले काहीही कर कृष्णा, असं आडवं लावण्यापेक्षा काय करायचंय ते सांग. तू म्हणाला होता की ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस मी आहे. म्हणला आहेच की, मी कुठं पळून चाललोय? अरे मग संकटातून सोडवायचा संबंध माझा अजिबात नाही. म्हणले असं कसं काय? म्हणला साधं गणित आहे. तुम्ही पूजा गोवर्धनाची करणार आणि संकट आलं की कृष्णाला सोडव म्हणणार, हा कुठला न्याय आहे? पूजा करता गोवर्धनाची आणि संकटातून सोडव म्हणता कृष्णाला, हा न्याय मला मान्य नाही. तुम्ही जर माझी पूजा केली असती तर मग मात्र संकटातून सोडवल. अरे पण तूच सांगितलं गोवर्धनाची पूजा करायला. मी काही बी सांगलो, मी बारकाच शेवटी. पण शोभत नाही कृष्णा तुला हे. म्हणले काहीही म्हण बाबा, शोभत आहे म्हण, नाही तर नाही म्हण. पण एकाच शब्दात सांगतो, तुम्ही आणि गोवर्धन बघून घ्या. तुम्ही गोवर्धनाची पूजा चालू केली आहे, इंद्राची बंद केली आहे. संकट इंद्राने पाठवलंय. गोवर्धनाला म्हणा काहीतरी युक्ती काढ. सगळेजण गोवर्धनाला हात जोडून उभे. करतोय का काही प्रयत्न तू? इंद्राने संकट पाठवलंय, काहीतरी कर, काहीतरी कर. गोवर्धनाचा रिप्लायच काही नाही. आणि रिप्लाय नसल्यामुळे मग सगळी कृष्णाला म्हणाली, हे बघ ते दगडा मातीचं ते काही उत्तर देणार नाही. श्रीकृष्ण म्हणाला मग एकच सांगतो आता तुम्हाला, अजून एकदा मनातनं प्रार्थना करा, अंतकरणातून त्याला आळवा. की सोडव म्हणा आम्हाला. पुन्हा सगळ्यांनी हात जोडले पण गोवर्धनाचा रिप्लाय नाही. आता मात्र गडगुड सुरू झाली, विजा कडकडू लागल्या. आणि मग आता सगळ्यांना घाम फुटला आणि सगळेजण कृष्णापाशी आले आणि कृष्णाचे पाय धरले आणि कृष्णा म्हणाले, बास म्हणले आता
पुतणीसारखी संपवली, महाबळ भटाची बेजारी केली. का ग बगरिठा मारिले बाळपणी, तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा. ओ इतका सगळा तू असताना आम्हाला पुन्हा त्या गोवर्धनाच्या पाया पडायला कशाला लावतोय? मग म्हणला काय करू? काय नाही म्हणले, आता तुला शरण आलोय, काय करायचंय ते मग तू कर. आणि मग महाराज श्रीकृष्ण म्हणतोय हे अगोदर कळायला पाहिजे, आणि जो मला शरण आला त्याचं सगळं काम करण्याची जिम्मेदारी माझी. तेषामहं समुद्धरता. ओ जो होय मज अनन्य शरण अनन्याश्चिंतयन्तो मा. ओ मग श्रीकृष्ण म्हणाले आता काही काळजी करायचं काम उरलं नाही. चला म्हणले एकदा गोवर्धनाला हात जोडला, म्हणले अजून त्याच्याकडं. कृष्ण म्हणला ओ काही गोष्टी कराव्या लागतात, चला जोडा हात. ओ पुन्हा हात जोडले, परंतु रिप्लाय नाही. श्रीकृष्ण म्हणाला ओ आता तसं नाही, गोवर्धनाने कानात येऊन सांगितलंय की सगळ्या गोकुळवासियांना म्हणावं जरा जोर फेर काढा. ओ ताकद म्हणला जरा बळकट करा, सगळ्यांनी जीव एकवटा आणि सगळ्यांनी ताकद लावून मला उचलून डोक्यावर घ्या. बाहेर कितीही पाऊस पडू द्या, कोणालाही काहीही होणार नाही. आणि मग मात्र सगळी म्हणाली कृष्णा म्हणायचंय काय तुला? काहीच नाही. गोवर्धन उचलायचा, छत्रीसारखा डोक्यावरती घ्यायचा. कृष्णा येड्यासारखं बोलायला म्हणला बटनाच्या छत्रीचं बटन आम्हाला दबाना, आणि तू गोवर्धन उचलायला सांगायला लागला गड्या. कृष्ण म्हणाला जो पर्याय त्याने सांगितलाय तोच पर्याय मी सांगितला. लावली ताकद सगळ्यांनी, गोलाकार सगळी महाराज गोवर्धनाला हात लावून लावा जोर, उचलू लागली सगळीच्या सगळे. परंतु अंगातून घामाच्या धारा वाहिल्या, परंतु गोवर्धन उचलला नाही. कसा उचलेल गोवर्धन? एवढा मोठा देव तिथं उभा आहे, त्यालाही वाटलं व्हावा स्पर्श मला देवाचा. हो, आणि सगळी म्हणाले कृष्णा आता जाऊ दे, उगत तुझी विनवणी करण्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणला मग मरण्यापेक्षा एकदा आणखीन प्रयत्न करायला काय हरकत आहे. पुन्हा जोर लावायला लावला आणि श्रीकृष्ण पुढं सरसावला आणि अलगद करंगळी लावली आणि सगळ्याला म्हणाला ताकद लावा, जोर लावा. करंगळी लावल्याबरोबर गोवर्धन अलगद वरती गेला. गोवर्धन उचलला. सगळ्यांना श्रीकृष्ण सांगू लागला ताकद लावा, जोर लावा. सगळीजण जोर लावून उभी होती आणि श्रीकृष्ण अलगद करंगळी लावून उभा होता. प्रत्येक जण ताकद, ज्याचा हात पुरला त्यांनी हात लावली, ज्यांची डोकी पुरली त्यांनी डोकी लावली, ज्यांची डोकी पुरली नाही त्यांनी खोकी पायाखाली घेऊन डोकी लावली. कोणी काठीचं टेकन देऊ लागलं. सगळेजण ताकद लावत होते. श्रीकृष्ण करंगळी लावून उभा आहे. एका गोपाळाचं लक्ष गेलं आणि श्रीकृष्णाला म्हणाला कृष्णा त्रास होतोय का तुला? म्हणला अजिबात नाही. कसा त्रास होईल तुला? नुसती करंगळी लावून उभा आहे. हे बघितलं का बाकीच्याकडं घामाच्या धारा व्हायला लागल्यात? म्हणला जोर लावून लावून, आणि तू खुशाल करंगळी लावून उभा आहे. घे म्हणले काढून तुझी करंगळी. ते म्हणला खरंच म्हणता काय? म्हणलं खोटं सांगतो काय? आमचा आम्ही उचललाय, आमचा आम्ही पिलूच ना. हो, तुझ्या करंगळीने काय व्हायचंय? हे काढून काय उचलायला तुझी करंगळी होती काय? उचलायला आम्ही होतो. हे काढून करंगळी. म्हणला खरंच काढू का? खरंच काढ, खरचटलं तर पुन्हा आई भांडखोर तुझी. घे काढून. खरंच म्हणता? अरे खोटं सांगत नाही, घे काढून करंगळी, लावा मग जोर. आणि मग श्रीकृष्णानं करंगळी खाली घ्यायला सुरुवात केली. सांगू तुम्हाला, जशी कृष्णाची करंगळी खाली येऊ लागली तसा गोवर्धन कर 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 खाली यायला लागला. असाच. आणि मग खाली यायला लागलेला गोवर्धन सगळी जण घाबरली आणि एकाच आवाजात म्हणली मेलो रे आता, आता काही शिल्लक राहणार नाही. माती नाही, सावडायचं नाही, दहावा नाही, मासिक नाही, दिवस नाही, पुण्यतिथी सुद्धा नाही. म्हणले का रे? घालायलाच कुणी नाही. सगळी एकाच डोंगराखाली संपणार. आणि मग सगळ्याच्या लक्षात आलं हे आपण उचललेलं नाही, मग हे कृष्णाच्या करंगळीने घडलं. मग सगळ्यांना कृष्ण कळाले आणि एकच हाक मारले कृष्णा
लाव करंगळी, आणि कृष्णाची करंगळी लागली. गोवर्धन महाराज अलगद राहिला. ओ इतकी आनंदित आता गोकुळवाशी. ओ त्या श्रीकृष्णाच्या गोवर्धन धारणेच्या संबंधानं सगळं गोकुळ प्रफुल्लित झालं, कृष्णमय बनलं. बाहेर मुसळधार वृष्टी सुरू झाली आणि अशी मुसळधार वृष्टी महाराज पडत होती. आणि अशा पडणाऱ्या पावसामध्ये एक पाण्याचा थेंब सुद्धा गोवर्धनाच्या छायेपाशी येत नव्हता. असा महाराज मुसळधार पाऊस. श्रीकृष्णाच्या सानिध्यात गोकुळ आणि गोकुळवाशी आता कृष्णमय झाली. मग पाऊस किती दिवसाचा? तर 7 दिवस सप्ताह घातला पावसाने. 1 नाही 2 नाही 3 नाही. आणि मग अशा 7 दिवस पाऊस पडला. आणि 7व्या दिवशी 8व्या दिवशी काला करून गोवर्धन खाली ठेवला. डोक्यावरती श्रीकृष्णाला घेऊन सगळे गोकुळवाशी उड्या मारू लागले. अरे कृष्णा, तुझ्यामुळं आज हा आनंद आहे. आणि मग इंद्राला वाटलं सगळं गोकुळ संपलं असेल. आणि मग त्याचे दूत आले बघायला काय गोकुळामध्ये. पाहतात तर काय पहिल्यापेक्षा आनंद मोठा, पहिल्यापेक्षा. मग एका इंद्राच्या दूताने महाराज त्याला धरलं गोपाळाला. म्हणलं पावसात कुठं होता? म्हणला कधी पडला पाऊस? अरे म्हणला 7 दिवस पाऊस पडत होता. म्हणला काय माहित नाही भाऊ, कृष्णाने गोवर्धन उचलला होता आणि त्याच्या खाली आम्ही होतो. मग 7 दिवस तुम्ही कुठं गेला नाही का गोवर्धनापासून? म्हणला कुठं जातो? म्हणला कळालंच नाही काय? म्हणला भूक फीक लागली नाही का 7 दिवसात तुम्हाला? कशाचं भूकही नाही तहानही नाही सुरुवात आहे कृष्णाची. 7 दिवस भूक लागली नाही तहान लागली नाही का? कृष्णाची या सुखे भूक नाही तान, सदा समाधान सकळांची. भूक आणि तहान 7 दिवसात लागली नाही का? तर कृष्णाचं सुख झालं आणि वृत्ती कायम समाधानी झाली. मग वृत्ती जर सांगत नसेल प्राणाचे भाग, हो, तर मग मात्र त्या ठिकाणी प्राणाचे भाग उमजत नाहीत. आणि म्हणून वृत्तीनं सांगावं लागतं. जसं गाडीच्या ड्रायव्हरनं डिझेल बघावं लागतं, पेट्रोल पाहावं लागतं, तज्ज्ञायानं वृत्तीनं या प्राणाचे भाग पाहावे लागतात. हो, तर वृत्ती महाराज आपल्याला सांगते तज्ज्ञायानं. हो, या ठिकाणी महाराज म्हणतात श्रीकृष्णाचं सुख झाल्यामुळे भूक राहिली नाही तहान राहिली नाही. कृष्णाची या सुखे भूक नाही तान, सदा समाधान सकळांचे. आणि दिवस म्हणाल तर कळालेच नाही, कळलेची नाही. झाले किती दिवस. ओ बाहेर येईल वास विसरली, बाहेर जाऊन यावं. पुन्हा महाराज आतमध्ये यावं. कळालंच नाही काय. विसरू कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला जावे यावे. काम काही माझं शिल्लक राहिलंय तेही विसरून गेलो. उद्वेग जो जाण्या येण्याचा होता तोही संपुष्टात आला. हो, मग हे घडलं कशामुळे? कृष्णाची या सुखे भूक नाही तान, सदा समाधान सकळांचे. विठोबा रघुमाई रघुमा